आपल्या आयुष्यात कधी कधी आपण कुठेच न थांबता पुढे जातो, पण मागे राहतात काही माणसं, काही गल्ल्या, काही शहरं आणि राहतात आपल्याही नकळत खोलवर रुजलेल्या आठवणी. ही कादंबरी त्याच आठवणींचा सफरनामा आहे, जो आपल्याला आपल्या कुमार वयातील आठवणींच्या गल्लीत घेऊन जातो. पुस्तकाचं नाव आहे के कनेक्शन. लेखक आहेत साहित्य अकादमी युवा पुरस्कार प्राप्त लेखक प्रणव सखदेव. कधी कधी आपण आपल्याला आवडलेल्या माणसांपासून, ठिकाणांपासून, शहरांपासून दूर जातो. भांडण, दुरावा किंवा संकट अशी काही खास कारणं नसतात त्यामागे, पण तरी सुद्धा ताटातूट होते. काहीही न बोलता नात्यात, आठवणीत एक पुसट विराम येतो आणि मागे राहतात काही माणसं, काही गल्ल्या, काही शहरं आणि राहतात आपल्याही नकळत खोलवर रुजलेल्या आठवणी. कुमारच्या बाबतीतही असंच होतं. कुमार हे या कथेतील मुख्य पात्र आहे. कुमार लहानाचा मोठा होतो कल्याणमध्ये, पण आयुष्याच्या वाटा त्याला पुण्यात घेऊन जातात. झाडाला सोडून एखादं बी वाऱ्यावर उडत जावं आणि कुठेतरी दूरवर जावं ना, तसं. पण कल्याण त्याच्या मनातून कधीच गेलं नाही आणि आता अनेक वर्षांनी तो परत आलाय कल्याणला, आठवणींच्या गल्लीबोळात भटकायला. हे पुस्तक वाचताना आपण जिथे लहानाचे मोठे झालो, ते रस्ते, ती मैत्री, ते प्रेम, कधीच न विसरलेले काही प्रसंग सगळं डोळ्यासमोर येतं. आपल्यालाही वाटतं आपणही एकदा तरी परत जावं त्या जुन्या गल्ली, त्या ओळखीच्या चेहऱ्यांमध्ये, जिथे आपण पहिल्यांदा हसलो, रडलो, स्वप्न पाहिली. हे पुस्तक म्हणजे केवळ कथा नसून एक नॉस्टॅल्जियाचा प्रवास आहे. या कथेत कडबोळी मावशी, गोळेवाला हुसेनबाई, साळुंकेबाई, जुने मित्र, पहिलं ब्रेकअप, नकळत घडलेलं कांड असं बरंच काही वाचायला मिळतं. के कनेक्शन ही केवळ व्यक्तिरेखांची कथा नाही, ही एका शहराची आठवण आहे. बालपणीच्या वाटेवरून पुन्हा चालण्याचा प्रयत्न आहे. प्रणव सखदेव यांचं कल्याण शहराशी असलेलं आत्मिक नातं, त्यांच्या आठवणी या पुस्तकातून उलगडत जातात. ही कथा फक्त कल्याणकरांपुरती मर्यादित नाही, तर ती प्रत्येकाच्या अंतर्मनाशी कनेक्ट होते, कारण आपण सगळ्यांनीच कुठेतरी आपलं असं एक कल्याण गमावलेलं असतं. कथेतील प्रसंग हे वेगवेगळ्या अंकातून प्रसिद्ध झाले असले तरी त्यांना एकत्र विणून एकसंध कादंबरी रूप दिलं गेलं आहे. ही रचना म्हणजे आजीच्या जुन्या गोधडीसारखी आहे. प्रत्येक तुकडा एक आठवण, एक अनुभव आणि सर्व तुकड्यांची ऊब आपल्या मनाला स्पर्शून जाते. प्रणव सखदेव यांची लेखनशैली ही साधी पण मनात खोलवर घुसणारी आहे. आठवणी, प्रसंग, भावना या सगळ्याच गोष्टी अत्यंत संयमित पण मनात घर करणाऱ्या पद्धतीने मांडल्या आहेत. के कनेक्शन ही केवळ कुमारची, कल्याणची गोष्ट नाही, ही आपल्या सगळ्यांच्या आठवणींची, के कनेक्शनची गोष्ट आहे. जर तुम्हाला तुमच्या जुन्या शहरात, जुन्या आठवणीत एकदा तरी परत जावंसं वाटत असेल तर हे पुस्तक तुमच्यासाठी आहे. पुस्तकाचे प्रकाशक आहेत रोहन प्रकाशन. पुस्तकाचं सुंदर आणि आकर्षक असं मुखपृष्ठ केलंय अनवर हुसेन यांनी. पुस्तकाच्या मागील बाजूस लिहिलंय, प्रत्येकाच्या सफरनाम्यातली एक फेज, अशी अडीनडी, धड ना लहान राहिल्याची नि धड मोठं झाल्याची. काय नाही अनुभवत या गोंधळाच्या, तगमगीच्या, हरवलेपणाच्या आणि गवसलेपणाच्याही काळात. पहिला बेस्ट फ्रेंड, शाळेत घडलेलं एखादं डेंजर कांड, क्रिकेटच्या ग्राउंडवरचं पडीक राहणं, लायब्ररीतल्या पुस्तकांचा तो गंध, आजी आजोबांचा लोण्यासारखा मायेचा मऊ स्पर्श, शेजारच्या दादाचं गच्चीवरचं अफेअर आणि अनुभवलेला पहिला वहिला ब्रेकअप. असे काही चमकते तर काही काळ्या करड्या शेडचे तुकडे प्रत्येकाच्याच आयुष्यात असतात. अशा काही तुकड्यांचाच हा ओढळवाणा सफरनामा. के फॉर कुमार, के फॉर कल्याण, के कनेक्शन.